आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। काय रे दिनकर, हेच शिकवलंय का मी तुला? तुझ्या भावाला नमस्कार कोण करणार? काय रे शंकर, तुझे दादा सांगत होते की तुझी नजर कमजोर झालीये आणि म्हणून तू यांना ओळखलं नाहीस। तुम्ही उभे का आहात? बसा ना, बसा बसा। कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? तुमचं घर? आपल्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसलात, त्यांना फसवलात, त्यांच्या सोबत विश्वासघात केलास, म्हणून का हे घर तुमचं झालं? रक्ताचं पाणी करून तुमच्या दादाने हे घर उभं केलं, दिवस रात्र काम करून हा व्यापार वाढवला, त्यांना फसवून एक सही घेऊन सगळं काही तुमचं झालंय। दगाबाज, बेशरम, हे काय करतेस तू? जेव्हा कायदेशीर कागदपत्र दाखवून या लोकांनी आपल्याच घरातून आपलं सामान बाहेर फेकलं होतं, जेव्हा यांच्या पहारेकऱ्यांनी आपल्याला आपल्याच घरात येऊ दिलं नव्हतं, तेव्हा जे करायला हवं होतं ना ते आता करते मी। सोडा मला, सोडा मला तुम्ही। उर्मिला, तुला माझी शपथ। का अडवलं तुम्ही मला? आज आपले जे हाल झाले, ज्या संकटात आपण दोघं आहोत, ज्या वाईट परिस्थितीतून आपण चाललोय, ते सगळं या नालायकांमुळे झालंय। आज आपलाच मुलगा आपल्याला परका झाला, ते या नालायकांमुळे। नाही उर्मिला, का अडवताय तुम्ही मला? उर्मिला, कारण ही पण तुझीच मुलं आहेत। जेव्हा आपला गोपाळ नव्हता तेव्हा तू ह्यांनाच आपली मुलं समजायचीस ना? हे तुझे दीर नाहीत, तर तुझी मुलं आहेत उर्मिला। आणि तू आई आहेस ह्यांची, आणि आई आपल्या मुलांना माफ करते। तूही ह्यांना माफ कर उर्मिला। नाही उर्मिला, शांत हो। आयुष्यात सगळ्या दुःखांचं एकच कारण आहे, इच्छा, हाव, आसक्ती, अपेक्षा करणं की मी हे मिळवेन, ते प्राप्त करीन, अजून काहीतरी कमवेन। माणूस विचार करत राहतो, मला हे मिळालं तर, ते करीन, हे झालं तर, ते होईल, मग मी मोठा माणूस बनेल। आणि मग जेव्हा ती अपेक्षा पूर्ण नाही होत तेव्हा तो निराश होऊन जातो। मग कधी कधी संपूर्ण ताकदीने, पूर्ण मन लावून, परत मेहनत करून त्याला जे मिळालं नाहीये ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तो। पैशांसाठी आपल्याच माणसांना दगा देतो, देवाशी विश्वासघात करतो, आणि मग जेव्हा अंतिम वेळ येते तेव्हा त्याला हे समजतं की हे जे मिळवण्यासाठी त्याने भले
बुरे मार्ग अवलंबलेत ते सारं तर इथंच सोडून जायचंय. पैसा त्याच्या सोबत जात नसतो. सोबत जातात तर त्याची चांगली कर्म, पुण्य, लोकांचे आशीर्वाद आणि त्यांचे शिव्या शाप, कुकर्म पण आणि पाप देखील. या साऱ्यांचं फळ त्यांना पुढच्या जन्मात भोगावं लागतं. पण मग माणूस विश्वासघात का करतो, का दगाबाजी करतो? जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय ते माणूस का विसरून जातो? मा फलेषु कदाचन, म्हणजेच कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. स्वार्थ आणि अहंकाराचा त्याग करून कर्म करा, तुमचं कल्याण होईल. सबका मालिक एक. अलख निरंजन. जय जय शिवशंकर. प्रणाम स्वामीजी, प्रणाम. अलख निरंजन, तुझा कल्याण हो बालका. स्वामीजी, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो स्वामीजी. तुम्ही कुठल्या कारणास्तव इथं आगमन केलंय स्वामीजी? तुमचा उद्धार करण्यासाठी. अलख निरंजन. वैद्य बुवा, हा तर धोंडू आहे, धोंडू नाही. धोंडू स्वामी म्हणा, धोंडू स्वामी. अरे राम राम राम, आम्हाला फसवतोय सोय रे. काय म्हणाला होतास तू? हा? कल्याण हो हो काय? वैद्य बुवा, तुम्ही तर म्हणाला होतात की माझ्या दर्शनाने तुम्ही धन्य झालात म्हणून. हो, पण आता मी तुला धन्य करतो. काय म्हणाला होतास? कल्याण हो काय? थांब, मी आता तुझं कल्याण करतो. नालाय का? वैद्य बुवा, वैद्य बुवा, काय करतो? तुम्ही का उगीचच नाराज होताय? राम राम राम. राम राम राम. अहो, राम भक्त हनुमानावर कधी श्रीराम असे नाराज होतात का? बोला. नाही. साई बाबा कधी नानावलीवर नाराज होतात का? बोला. अरे काय म्हणायचंय तुला नालाय का? काय म्हणायचं? हा बोल. मला हे म्हणायचंय की मी तुमचा हनुमान आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलोय. आशीर्वाद घ्यायला का? अहो, हा हिमालयावर जाऊन संन्यास घेणार असेल त्याची वेशभूषा नाही माहिती तुम्ही? अलख निरंजन, मी कुठेही नाही जाणार आहे. मी आज गावात राहणार आहे. मी या झाडाखाली बसेन आणि मग गावकऱ्यांना वाटेल की कोणीतरी मोठा साधू महात्मा आलाय म्हणून. मग लोक माझ्या दर्शनाला येतील. अच्छा, म्हणजे आता सगळे गावकरी तुझ्या दर्शनाला येतील काय? हा, आजारी दुःखी येतील आणि म्हणतील, महाराज आम्हाला बरं करा. मग वैद्य बुवा, मी तुमचं औषध त्यांना देईन आणि ते बरे होतील. अलख निरंजन. राम राम राम. पाहताय ना द्वारकानाथची, हा धोंडू माझा खरा खुरा हनुमान आहे. अलख निरंजन.
सच्चिदानन्दा जयति सच्चिदानन्दा जयति सच्चिदानन्दा जयति सच्चिदानन्दा. या जगात माणूस दगा देतोही आणि त्याला दगा मिळतोही. शारीरिक व्याधी आणि मानसिक व्यथांनी घेरलेला माणूस देवाला आठवतो, त्याला शोधतो, परंतु त्याची बुद्धी त्याला साथ नाही देत. मग तो ढोंगी आणि पाखंडी लोकांना भगवंत समजून बसतो. साधूंचे कपडे घातल्याने कुणी साधू होतो का? स्वतःला देव, ईश्वर, भगवंत म्हणवणारे देव असतात काय? नाही. कुणी माणूस देव कसा काय असू शकतो? देव तर निराकार आहे. मग कुणी साकार देव कसा काय असू शकतो? मग हा माणूस आसक्तीमध्ये अखंड बुडालेल्या ढोंग्यांची भक्ती का करतो? का तो स्वतःलाच दगा देतो? का भरकटतो सत्य आणि खऱ्याच्या मार्गावरून? का ढोंग्यांच्या प्रभावाखाली येतो तो? आणि मग जेव्हा त्याला त्या ढोंग्यांचं ढोंग समजतं तेव्हा तो उदास होऊन जातो, निराश होऊन जातो. मग तो हे ठरवून बसतो की या जगात देव नाहीच आहे. पण देव आहे, सगळीकडे आहे, चारही दिशांना आहे. पण त्याला पाहण्यासाठी स्वच्छ हृदय पाहिजे, मन पवित्र असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. आरसा लख्ख केल्याशिवाय त्यात आपलं प्रतिबिंब दिसू शकतं का? नाही. हो. मग त्याचप्रमाणे मनुष्य जोपर्यंत आपल्या मनाच्या आरशावर जन्मोजन्मींच्या कर्माची जी धूळ बसली आहे ती स्वच्छ केल्याशिवाय त्याला तिथं ईश्वराचं प्रतिबिंब कसं दिसून येईल? पण बाबा, आपल्या मनाच्या आरशात देवाचं प्रतिबिंब का दिसेल? लक्ष्मीची आई, कारण तो ईश्वर, भगवंत, देव आपल्या मनाच्या आतच तर निवास करतो. आपण सगळे त्याचेच अंश आहोत. आत्म्याच्या रूपात परमात्मा प्रत्येकात आहे. म्हणूनच भगवंताला शोधण्याची गरजच नाहीये. का शोधता ईश्वराला? तो तर तुमच्या जवळच आहे. त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर सत्याच्या मार्गावर चला. कुणालाही दुःख नका देऊ. देऊ शकत असाल तर आनंद द्या, देऊच शकत असाल तर सुख द्या. दुर्बल, निर्बल, पीडितांचा आसरा व्हा आणि ईश्वराला कधीही विसरू नका. सुख असो वा दुःख, त्याला नेहमीच आठवत राहा. तो तुमच्या जवळच आहे, तुमच्यापासून दूर नाहीये. आपल्या आत डोकवा, तुम्हाला त्याचं दर्शन घडेल. सबका मालिक एक. हे आपलं गाव आणि आपला हा समाज विधवा विवाहाच्या विरोधात आहे. नाही होऊ देणार ते तुमच्या दोघांचं लग्न. नाही होऊ देणार. पण बाबा, या सगळ्याचं मूळ तूच आहे सुकन्या. तूच उमाकांतला या लग्नासाठी प्रवृत्त केलंस. आई, मी माझ्या मुलीवर हात उगारला. माझा हा अपराध क्षमा करण्यायोग्य नाहीये आणि या गुन्ह्यासाठी तू मला अजिबात माफ नको करूस. मला अशी शिक्षा दे
की पुन्हा कुठलाही बाप आपल्या मुलीवर हात उगारण्याची हिंमत करू शकणार नाही. काकाजी, काय ठरवलं मग तुम्ही? तुमच्या विधवा मुलीचं लग्न करणार की नाही? काकाजी, आता तुम्ही हे गाव सोडून गेलात तर बरं होईल. आम्ही कायम तुमचा आदर केला आहे. आता आमच्याकडून अपमान करून घेऊ नका. तुझं काय म्हणणं आहे आई? तुला सोडून निघून जाऊ? तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे, दूर किए तुमने मेरी राह के अंधेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे. भिक्षाम देहि. ओम भवती भिक्षाम देहि. प्रणाम बाबा. लक्ष्मीची आई, लक्ष्मी बेटी कुठे आहे? आता इथेच तर होती बाबा. बाबा, आता तिचं लग्न करून द्यायचं म्हणतोय. हो हो, मुलगा पण तर चांगला मिळायला हवा. तुमच्या आशीर्वादाने तिला चांगलाच मुलगा मिळेल ना बाबा. आम्हाला विश्वास आहे. लक्ष्मीची आई, असं म्हणतात की जेव्हा स्त्री मुलाला जन्म देते तेव्हा तिचा स्वतःचा दुसरा जन्म होतो. पण मी तर म्हणतो की स्त्रीचे 3 जन्म होतात. एक, जेव्हा ती जन्म घेते. दुसरा, जेव्हा ती लग्न करून सासरी जाते. आणि तिसरा, जेव्हा ती मुलाला जन्म देऊन आई होते. या तिन्हींमधला सर्वात महत्वाचा जन्म म्हणजे ती लग्न करून माहेर सोडून स्वतःच्या सासरी जाते तो. सासरी सगळं नवं नवं असतं. आई वडिलांसारखे सासू सासरे, बहिणीसारखी नणंद, भावासारखा दीर, नवं घर, नवं कुटुंब, नवं वातावरण. या सगळ्यात तिच्या जवळचं कुणी असेल तर तो म्हणजे तिचा पती. लक्ष्मीची आई, आपली मुलगी ह्या आशेने आपल्या डोळ्यांमध्ये नवनवी स्वप्न घेऊन सासरी जाते की तिची स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावी. पण आई सारखी सासू आणि वडिलांसारखे सासरे जर तिचे आई वडील बनले नाहीत, भावासारखे दीर जर तिचे भाऊ नाही झाले, आणि बहिणीसारखी नणंद जर तिची बहीण नाही झाली, तर सासरी पावला पावलावर तिला अडचणी येऊ लागतात. चल बस इथे गुपचूप. का सासूबाई? प्रश्न मी विचारणार, तू नाही. जे मी सांगेन तेच तुला करावं लागेल. चल बस इथे. गुंडप्पा, हो बोला. तिचे घनदाट लांब केस कापून टाक. एकदम बोडकी करून टाकीला. एकही केस हिच्या डोक्यावर दिसला नाही पाहिजे. ती आपली माणसं सोडून परक्यांना आपलं बनवण्यासाठी सासरी जाते. पण कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की तिला सासरही परक होतं आणि तिचं आपलं माहेर देखील तिला परक होऊन जातं. असं का होतं लक्ष्मीची आई? नूर, असं का होतं आपल्या मुलींच्या बरोबर?
मुली तर माहेरचा गौरव आणि सासरचा अभिमान असतात. त्यांना प्रेम मिळालं पाहिजे, ममता मिळाली पाहिजे आणि संरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही आज अचानक असं का बोलताय बाबा? लक्ष्मीच्या आयुष्यात देखील काही नाही होणार लक्ष्मीच्या आयुष्यात, आणि तिचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. लक्ष्मीची आई, तिचं आयुष्य सुखानं भरून जाईल, सुखानं भरून जाईल, सुखानं भरून जाईल. तिचं आयुष्य सुखानं भरून जाईल, सुखानं भरून जाईल. लक्ष्मीची आई बहुतेक साईबाबांची कोणीतरी भक्त असावी, जे सासरी पण त्रासलेली आहे आणि माहेरी पण खूप त्रास असावा, म्हणूनच बाबा व्याकुळ असावेत. उमाकांत, अरे लक्ष्मण, तू इथं? हो उमाकांत, तू शक्य तितक्या लवकर ही वणी सोडून निघून जा. का? तू गावाचं वातावरण खराब करतो आहेस. काय बोलतोस तू मित्रा? मैत्री एका बाजूला आहे उमाकांत, आणि गावाचा धर्म आणि रीतिरिवाजांचं पालन दुसरीकडे. तू जे ठरवलंयस ते ह्या गावात नाही चालणार. का? प्रेम करणं गुन्हा आहे का? हो, एका विधवेवर प्रेम करणं गुन्हा आहे, आणि हाच सारा गावाचा निर्णय आहे, जो तुला मानावाच लागेल. मी नाही मानणार. नाही, मला जाऊ दे आई, नाहीतर ते लोक उमाकांतला. खबरदार जर घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस तर. तुला फक्त 2 दिवसांची मुदत दिली आहे गावकऱ्यांनी. गावाबाहेर निघून जा. मी हे गाव सोडून नाही जाणार. या गावातच जन्मलोय मी. हे माझंही गाव आहे, आणि कोणीही माझ्यापासून माझं गाव हिरावून घेऊ शकणार नाही. मैत्रीच्या नावावर दुश्मनी करणारा हा लक्ष्मण पण नाही. आजपासून 3ऱ्या दिवशी मी परत येईन. जर तू गाव सोडलं नाहीस तर तुझी हाडं मोडून गावाबाहेर टाकली जातील. आणि ही नुसती पोकळ धमकी नको समजूस. तुला तर मोजताही नाही येणार की हाडांचे किती तुकडे झालेत. चला रे. जेव्हा भाग्य रुसून बसतं तेव्हा मित्र देखील शत्रू होऊन जातो, आपले परके होऊन जातात. ज्याच्यावर आपण डोळे बंद ठेवून विश्वास ठेवतो तोही धोका देतो. तरीही जो खऱ्या मनाचा आहे, जो खरा आहे, तो कधी विचलित नाही होत. तो आपल्या विचारांशी कायम राहतो, कारण त्याचा स्वतःवर विश्वास असतो. प्रेमाचा अर्थ आहे त्याग, समर्पण, विश्वास, आणि विश्वासाचा अर्थ आहे भक्ती, तपस्या. आणि ज्याची तपस्या सफळ होते तो भाग्यवान असतो. कारण भगवंताचा आशीर्वाद कायम त्याच्या सोबत असतो. सबका मालिक एक. उमाकांत, सुकन्या, तू? मी तुझ्या पाया पडते उमाकांत. तू हे गाव सोडून निघून जा. तू येशील माझ्या बरोबर? तू समजून का नाही घेतेस? इथे तुझ्या जीवाला धोका आहे. माझा जीव? माझा जीव तर तू आहे सुकन्या. मला विसरून जा उमाकांत. तुला विसरून जाऊ? तुला विसरलो तर मी श्वास घेणं विसरून जाईल सुकन्या. कारण माझ्या प्रत्येक श्वासात तू आहेस. तुझ्याशिवाय तर मी
निर्जीव होऊन जाईल. मी स्वतःच निर्जीव झाले आहे उमाकांत. माझं प्रेम तुला पुन्हा जिवंत करेल. हे संभव नाहीये. प्रेम प्रत्येक असंभव गोष्ट संभव करते सुकन्या. तू माझ्यावर प्रेम नाही करत? तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय का? जर तुझं माझ्यावर प्रेम असेल, तुला माझ्याशी लग्न करायचं असेल, तर सांग या सगळ्यांना की तू माझ्यावर प्रेम करते. तुला माझ्याशी लग्न करायचंय. सुकन्या, येत्या 2 दिवसातच आपण लग्न करू. आणि आपल्या लग्नाला विरोध करणारे हे गाव सोडून जातील, आपण नाही. श्यामा, शुद्ध प्रेम परमात्म्याचंच एक सुंदर रूप आहे. या शुद्ध प्रेमाचा पुजारी आपल्या या प्रेमाने परमात्म्याला प्रसन्न करून घेईल. कोणाबद्दल बोलताय तुम्ही देवा? श्यामा, तुझ्याबद्दल. तू अजूनपर्यंत वणीला नाही गेलास. जा जा वणीला जा जा. परत वणी? देवा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. तुम्ही विसरून जा वणी. हा, जावं तर लागणारच आहे श्यामा. अरे म्हाळसापती, तू अजून इथंच आहेस? जा जा, तुझ्या घरी जा. माझी बहीण तुझी वाट पाहते. हो, आणि हो, रिकाम्या हाताने जाऊ नकोस. वाटेत कोणी उपाशी तापाशी भेटलं तर त्याची तहान भूक भागव. घे, जा 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 जा, लवकर जा. हे घे, जा 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 जा. अरे तुम्ही देखील जा जा जा, तुम्ही देखील जा. मालिक. गुरुजी, अचानक साईबाबा असं का म्हणाले? घरी जा. मी पण हाच विचार करतोय. याआधीही एकदा तुम्हाला घरी जायला सांगितलं होतं, तेव्हा तुमचा मुलगा शिवू 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 शिव शिवू, अशी का बसलीस? काय झालं शिवू? तू इतकी का घाबरलेली आहेस? मागे जा, कोणी पुढे येऊ नका. मी तुम्हाला माझं मूल नाही देणार. जा, निघून जा. नाही देणार मी माझं मूल. निघून जा, मी सांगते, निघून जा. अरे, अहो काय करताय तुम्ही वहिनी? हे काय करताय तुम्ही? आता आपल्याच पतीला मारणार तुम्ही? काय झालं तुला? घाबरू नकोस शिव. आता मी आलोय. गुरुजी आहेत आणि सोबत साईनाथांनी दिलेली विभूती पण आहे. आता आपलं कोणी काहीही वाईट नाही करू शकत. बोल, काय झालं? तू इतकी घाबरलेली का आहेस? तो आपलं बाळ मागतोय. कोण मागतंय? खूप भयानक आहे. खूप उंच माणूस. मला म्हणत होता, मला भिक्षे तुझं मूल देऊन टाक. आणि म्हणत होता, मला खूप भूक लागलीये, मला तुझं मूल देऊन टाक. पावस लिए उठाए और गाए कृपा निधान, भक्त प्रभु राम के. म्हाळसापती, मला भूक लागली आहे. अरे भूक लागलीये तर घरात जे आहे ते खा. म्हाळसापती, स्वप्नात तू ज्याला पाहिलंस तो काळ पुरुष होता.
मला भूक लागली आहे, खायला द्या. हाच आहे तो, मला भूक लागली आहे, खायला द्या. हाच आहे तो. खायला दे माळसापती. मला भूक लागली आहे माळसापती, मूल देऊन टाक. हं? आता मी नाही थांबणार. मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. त्याला थांबवा. मी तुला भिक्षा देतो. लवकर दे, नाहीतर मी सगळ्यांना खाऊन टाकेन. जय साईनाथ, जय साईनाथ. शिवू, धोका टळला. आता आपल्या बाळाला कसलाच धोका नाही, कारण प्रत्यक्ष साईनाथांचा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे. काय म्हाळसापती, भुकेल्याला जेवू घातलंस ना? तुमची लीला अगाध आहे बाबा. कधी कधी तुमचं बोलणं कळत नाही, परंतु तुम्ही तुमच्या भक्तांची किती काळजी घेता हे आज प्रत्यक्ष समजलं. काही नाही समजलंय तुला श्यामा. इतक्या वेळा सांगून देखील तू शिर्डीतच आहेस. तुमची आज्ञा घेऊन मी लवकरच वणीला जाईन, मग तर झालं. साईनाथ, तुमच्यासारखा स्वामी जेव्हा सोबत असतो तेव्हा आमच्यासारख्या भक्तांना काळ देखील हात लावू नाही शकत. तुमच्याचमुळे आज एक संकट टळलं बाबा. आम्ही आपले कृतज्ञ आहोत साईनाथ. कुठलं संकट टळलं बाबा? नानावली, म्हाळसापतीच्या घराभोवती मृत्यूची छाया घोंगावत होती. त्याच्या बाळासाठी मृत्यू तोंड वासून उभा होता. आज साईबाबांनी आमच्या होणाऱ्या बाळाला वाचवलं. म्हाळसापती, बाळ झाल्यानंतर 25 वर्षापर्यंत तुला त्याला सांभाळावं लागेल, त्याचं रक्षण करावं लागेल. तुम्हीच आमचे स्वामी आहात. आम्हा सर्वांच्या मुलांचं रक्षण तुम्हीच कराल. प्रणाम राधाबाई. नमस्कार म्हाळसापतीजी. आज तुम्ही खूप आनंदात दिसताय. सगळी साईनाथांची कृपा राधाबाई. बाबांनी आज म्हाळसापतींच्या बाळाचं मृत्यूपासून रक्षण केलंय राधाबाई. बरोबर सद्गुरूचा आशीर्वाद असतो.
मृत्यू त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहू शकत नाही. अक्कलकोट स्वामी समर्थांनी असा काही चमत्कार केलाय का राधाबाई? एकदा काय झालं लक्ष्मीची आई, श्री स्वामी समर्थ पंढरपूरमध्ये होते. तिथे ते एका नदी किनारी बसले होते. तेवढ्यात स्वामी महाराज, स्वामी महाराज, स्वामी महाराज, स्वामी महाराज, स्वामी महाराज, आमचा एकुलता एक मुलगा आम्हाला सोडून गेला. स्वामी महाराज. सोडून गेला तर मग इथं माझ्याकडे का आलात तुम्ही? जाऊन अडवा त्याला. जाऊ नका देऊ. स्वामी महाराज, त्याचा मृत्यू झालाय. तुम्ही परमेश्वर आहात. अरे हट. आमच्या मुलाला जिवंत करा. हो स्वामी महाराज. स्वामी महाराज, तुम्ही भक्तवत्सल आहात, तुम्ही स्वामी आहात, तुम्ही आमची आई आहात. मग एका आईची विनंती नाही का ऐकणार तुम्ही? स्वामी महाराज, माझा मुलगा मला परत नाही मिळाला तर मी जिवंत नाही राहणार. स्वामी महाराज, स्वामी महाराज, स्वामी महाराज. स्वामी महाराज, मी तुमच्या दारी आले. रिकाम्या हाताने परत नाही जाणार. माझा मुलगा मला नाही मिळाला तर मी इथंच तुमच्या समोर डोकं आपटून जीव देईन, जीव देईन. जाऊन तुमच्या मुलाला घोड्यावर बसवून माझ्याकडे घेऊन या. ऐकलं नाही तुम्ही मी काय म्हटलं ते? पण स्वामी महाराज, आमचा मुलगा तर वारलाय, मग आम्ही त्याला घोड्यावर बसून कसं काय? आम्ही घेऊन येतो महाराज, घेऊन येतो. वेडे आहेत हे आईबाप जे या ढोंगी बाबावर विश्वास ठेवतायत. खरंच कधी मेलेला माणूस जिवंत होतो का? आणि स्वामीजीने काय म्हणून सांगितलं की मुलाला घेऊन या? ज्याची शवयात्रा काढायला पाहिजे होती त्याला घोड्यावर स्वार करून बोलावले आणि असंही ऐकलं त्याची वरात काढणार आहेत. रडताय कशाला? तुम्हाला तर आनंदी व्हायला पाहिजे. तुमचा मुलगा घोडेस्वारी करतोय म्हणून. घे, घाल त्याच्या गळ्यात. त्याला पकडून का ठेवलंयस? सोडून दे त्याला. त्याला एकट्याला घोडेस्वारी करू दे. पण स्वामी महाराज, माझा मुलगा. सोडून दे त्याला. माझं बाळ, अरे माझा मुलगा, माझं बाळ. मुलगा. तुम्ही ऐकलत? मला वाचवा. हा आपल्या दिनूचा आवाज आहे. हा तर आपल्या दिनूचा आवाज आहे. दिनू, दिनू, दिनू मी येते. बाळा दिनू मी येते. दिनू बाळा. दिनू, दिनू माझा बाळा.
स्वामी महाराज, तुम्ही आमच्या मुलाला जिवंत केलं. बेटा, स्वामीजींच्या पाया पड. असे होते श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे. बाहेरून कठोर आणि आतून फुलापेक्षाही कोमल. त्यांचं प्रत्येक कार्य भक्तांच्या उद्धारासाठी असायचं. सुखधाम धनधाम गुणधाम यशधाम भक्तवत्सल दीनबंधू साईं बाबा. तुझे श्यामा, माताजी काय बोलतायत? माझ्याबद्दल तर बोलत नाहीयेत ना? बाबा, तुम्ही मला आई म्हटलं, ह्यातच माझा गौरव आहे बाबा. तुमच्या नावाचा जपच आमच्यासाठी मोक्ष आणि मुक्तीचं साधन आहे बाबा. तुमच्या कथा ऐकणं आणि सांगणं आम्हाला आमच्या पापांपासून मुक्ती देतं साई बाबा. आपले जीवन सफल बनवणारे या मंत्राला आता आम्ही ओळखलंय साई बाबा. सदैव खुश रहा, सदा सुखी रहा.